नमस्कार. सांगली शिक्षण संस्थेतर्फे पटवर्धन हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचं अनावरण माझ्या हस्ते करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. भिडे कुटुंबाचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी हे तैलचित्र एका शाळेला दिलं. त्याच्या पाठीमागचा हेतू इतका शुद्ध आणि इतका चांगला आहे की शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी पहिली इयत्तेमध्ये येईल, तो शाळा सोडून जाईल, तो रोज शाळेतला प्रत्येक दिवस सावरकरांचं तैलचित्र बघून त्याचा सुरू होईल. आणि खऱ्या अर्थाने काही ना काही प्रमाणात तरी नक्कीच सावरकर कुठेतरी त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजतील अशी नक्कीच आशा बाळगायला हरकत नाही. आणि हे फार मोठं देशकार्य भिडे कुटुंबाने केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. हे तैलचित्र ज्या चित्रकारांनी काढलं आहे, आमचे विशाल शिंगे यांचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मी जे तैलचित्राचं अनावरण करून आलो, 2 मिनटं त्या समोर उभा राहिलो, अक्षरशः तात्या आमच्याकडे बघतायत असा फील येतो. त्यांचे डोळे, चेहरा, प्रत्येक शरीराची एक एक गोष्ट इतकी विचारपूर्वक काढलेली आहे. मी त्यांना विचारलं की किती दिवस लागले हे काढायला, कारण हिमालयाचं चित्र काढायचं होतं, कुठल्या तरी एका साध्या आमच्यासारख्या कलावंताचं नव्हतं काढायचं. तर ते म्हणाले 1.5 महिना लागला. 1.5 महिना अत्यंत निष्ठेने, प्रेमाने त्यांनी हे चित्र काढलं. तेव्हा ते इतकं सुंदर असं तैलचित्र या शाळेमध्ये उभं राहिलं. ही कदाचित एक सुरुवात आहे. 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून. 75 वर्ष ज्यांची तैलचित्र लागली आणि त्याचे परिणाम काय झाले आपण सर्वजण बघत आहोत. आता पुढची 75 वर्ष ही ह्या माणसाची असतील, यांच्या विचारांची असतील. कारण यांच्या विचारांशिवाय देशाला पर्याय नाही. सावरकरांच्या विचारांशिवाय देशाला पर्याय नाही. हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय कुठलाही देश सुरक्षित राहू शकत नाही. हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय आणि रक्त सांडल्याशिवाय कुठल्याही राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्यामुळे शस्त्रावर प्रचंड विश्वास असलेला हा माणूस, आणि इतकी वर्ष झाली सातत्याने त्यांच्यावर चिखलफेक करायचा प्रयत्न होतोय, सतत त्यांची बदनामी करायचा प्रयत्न केला जातोय. वाटेल तो धादांत खोटा इतिहास, कुठलाही पुरावा नसताना सातत्याने तुमच्यासमोर मांडून सावरकरांची बदनामी कशी होईल, त्यांचं चरित्रहनन कसं होईल याचा यथेच्छ प्रयत्न गेली 76 वर्ष केला जातोय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य असल्यामुळं, संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यांच्या हातामध्ये असल्यामुळं एकाही शाळेमध्ये कधीही सावरकरांचं साधा एक फोटोसुद्धा लावला नाही. कुणी लावायची हिम्मत केली तर त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. नुसतं गाणं गायचं म्हटलं तरी नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशी ही परिस्थिती संपूर्णपणे बदलायला 14 नंतर सुरुवात झाली आहे. आणि आज त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचा पाया रचला गेला की एका शिक्षण संस्थेमध्ये सावरकरांचं छायाचित्र. इथूनच काही अंतरावर एक दुसरं राज्य सुरू होतं, कर्नाटक. तिथे काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सावरकरांचा धडाच शालेय पुस्तकातून काढून टाकला गेला.
आणि त्याच्याच बाजूच्या महाराष्ट्रातल्या अगदी जवळच काही किलोमीटर अंतरावरच्या सांगली जिल्ह्यातल्या एका शाळेमध्ये मात्र सावरकरांचं तैलचित्र लावलं गेलं. केवढा मोठा विरोधाभास आहे. ही सुरुवात आहे. ही अत्यंत स्वागतार्ह आहे, अत्यंत आनंद आणि सुख आणि समाधान देणारी आहे. सावरकर नेहमी म्हणायचे, माझी अंदमानातली शिक्षा विसरून जा, मार्सलीसची उडी विसरून जा, माझं सगळं विसरा, पण माझं एक काम कधी विसरू नका, ते म्हणजे हिंदू धर्मातल्या जातींच्या भिंती तोडून 18 पगड हिंदूंना एकत्र आणण्याचं जे मी कार्य सातत्याने करत होतो ते कधीच विसरू नका. जोपर्यंत हा हिंदू समाज वज्रमुठीसारखा असा एकत्र होत नाही तोपर्यंत सातत्याने आपल्यावरती आक्रमणं केली जाणार, आक्रमणं होत राहणार. त्यामुळे हिंदूंच्या मधल्या या जातीच्या भिंती हा जो कलंक आहे हिंदू धर्माला लागलेला, तो मिटण्याच्या ऐवजी गेल्या 20-25 वर्षात पर्टिक्युलर महाराष्ट्रामध्ये तर तो आणखीनच वाढत चाललेला आहे. आणि आता जे काही महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात आपण सगळेजण चित्र बघतो आहोत. पूर्वी ब्राह्मण विरुद्ध बहुजन समाज, आता ब्राह्मण बाजूलाच राहिले, बहुजनांमध्येच आता मराठा, कुणबी, धनगर अशा जातींच्या भिंती अत्यंत बळकट करायचं एक विचित्र गलिच्छ राजकारणाचं काम सुरू झालेलं आहे. आणि ह्याच्याच विरुद्ध 1924 ते 37 आयुष्याची संपूर्ण 13 वर्ष ह्या माणसाने झटलेला आहे. माणूस गावागावात जाऊन, माणसांमध्ये जाऊन, वाड्या पाड्यांमध्ये जाऊन, धनगरवाडी, भंगीवाडा, महारवाडा, मांगवाडा असा प्रत्येक वाड्यामध्ये जाऊन तुम्ही सगळीजण मनुष्य जातीची आहात, तुम्ही सगळीजण माणसं आहात, माणसं म्हणून तुम्हाला जगण्याचा प्रत्येकाला दिलेला अधिकार तुम्हाला सुद्धा तेवढाच दिलेला आहे. इतकं प्रचंड मोठं काम 24 ते 37 या संपूर्ण स्थानबद्धतेच्या काळामध्ये तात्यारावांनी केलेलं आहे. फार मोठं काम आहे. ते काम कधीच विसरता कामा नये, कारण तेच काम या समाजाला एकत्र एका वज्रमुठीसारखं बनवणार आहे. आणि बरोबर त्याच्याच विरुद्ध मार्गाने आपण चाललेले आहोत. समाज 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 निर्माण झालेत सगळीकडे. सावरकरांना कधीच मान्य नव्हतं. मुळात या जाती आपण निर्माण नाही केलेल्या आहेत. श्रीकृष्णाने फक्त 4 वर्ण निर्माण केले, जाती नाही. आणि ते 4 वर्ण याच्याबद्दल इतके गैरसमज आहेत प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. जातींबद्दल गैरसमज आहेत, वर्णांबद्दल गैरसमज आहेत. कुठलाही माणूस जन्माने कुठल्याच जातीचा असू शकत नाही, ना कुठल्याही वर्णाचा असू शकत नाही. सावरकरांचं ह्याच्याबद्दलचं विपुल लिखाण आहे. जन्म कुठे घ्यावा हे माझं कर्तृत्व नाही. जन्माला आल्यानंतर मी काय कार्य करतो, मी काय कर्म करतो ते माझं कर्तृत्व आहे. आणि त्याच्यावर माझं कार्य, माझा सन्मान ठेवायचा की नाही हे ठरलं पाहिजे. माझी पायरी ठरली पाहिजे, ती माझ्या कामाने ठरली पाहिजे. मी जन्म कुठं घेतो ह्याच्याशी काही संबंध नाही, कारण ते माझ्या हातातच नाही. सगळ्या जाती तुम्ही बघा, महार, कुंभार, लोहार, सोनार, सगळ्या व्यवसायाधिष्ठित जाती आहेत, जन्माधिष्ठित नाहीत. तुम्ही कुठं जन्माला येताच याच्याशी काही घेणं देणंच नाहीये. म्हणून सावरकरांचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व का असतं? कारण त्या हिंदुत्वामध्ये पूजा अर्चा, होम हवन नसतं. सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये भटजींना बोलवायचं नसतं. सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये होम हवन, आहुत्या आणि फार मोठी पारायणं करायची नसतात. सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये फक्त मनुष्य जातीचा सन्मान करायचा असतो आणि प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाशी, पशुशी, वनस्पतीशी, जनावरांशी, सगळ्यांशी माणुसकीनं वागायचं असतं. हे सावरकरांचं हिंदुत्व आहे. अत्यंत विशाल, अत्यंत व्यापक असं हिंदुत्व आहे. कुठलाही उपचारच नाही आमच्या हिंदुत्वामध्ये, कुठलाच उपचार नाही. हे केलं, वर्षाला एकदा सत्यनारायणाची पूजा घातली, घरात 1.5 दिवसाचा गणपती बसवला,
नवरात्राचे 9 दिवस देवी आणली, दर दिवसातून 3 वेळा 4 वेळा घंटा वाजवून देवळात गेलं म्हणजे तू हिंदू, असला कुठलाही उपक्रमच नाही, असा कुठलाही उपचार नाही, कुठलीही घटना नाही, कुठलाही नियम नाही. सगळ्यात मोठं सौंदर्य हिंदू धर्माचं आहे ते म्हणजे 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. ह्याच्यापेक्षा काय सौंदर्य असू शकतं? 100% नास्तिक होण्याची परवानगी. कारण हिंदू असण्यासाठी मला काही सिद्धच करावं लागत नाही. एकच गोष्ट मला करावी लागते, मला माणुसकीने वागावं लागतं. मला फक्त माणुसकीने वागायचंय. कुणाशी? समोरच्या माणसाशी, कुणाशी? कुत्र्याशी, मांजराशी, बैलाशी, गायीशी, वृक्षांशी, नदीशी, दगडाशी. या निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूशी मनुष्याने माणुसकीनं वागणं, प्रेमाने वागणं, दुसऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं, ह्याचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे. आमचं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व, शेंडी जानव्याचं हिंदुत्व, ह्याचं हिंदुत्व, हे जे काय बावटार्ग बडबडतात, ह्या एकाला एकतर हिंदुत्व माहीत नाही आहे. हे हिंदुत्वच जगाला आणि पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाला सुखाने जगायला लावेल. जर जगातला प्रत्येक माणूस, युरोपातल्या ख्रिश्चन कंट्रीज मधला प्रत्येक ख्रिश्चन माणूस, 55 इस्लामिक राष्ट्रामधला प्रत्येक मुसलमान माणूस जर त्याला सुखाने आणि शांततेने जगायचं असेल तर त्याला हिंदुइझम अवलंबावाच लागेल. कारण हिंदुइझम म्हणजेच माणुसकी धर्म. आणि म्हणूनच या धर्माची स्थापना नाही, या धर्माला संस्थापक नाही. भगवान श्री रामाने धर्माची स्थापना केली का? अजिबात नाही. रामाच्या जन्माच्या आधी सुद्धा हिंदू धर्म होताच. श्रीकृष्णाने केली. श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. श्रीकृष्णाने हिंदू धर्माची स्थापना केली का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी केली का? नाही. हिंदू धर्माची स्थापनाच नाही. हिंदू धर्माची स्थापना त्या निसर्गाने केलेली आहे. त्या परमात्म्याने विश्व निर्माण केलं, ही पृथ्वी निर्माण केली, त्याच्यावर सजीव प्राणीला जन्माला घातलं, तिथून हिंदू धर्माची सुरुवात झाली. म्हणूनच हा सनातन धर्म आहे. सनातन धर्म. या धर्मावरून पण केवढे राडे चालू आहेत. काय आहे सनातन? ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, असा तो सनातन. ज्याची सुरुवात शोधता येत नाही आणि ज्याला अंतही नाही. त्यामुळे घाबरू नका. हिंदू धर्म कधी संपू शकत नाही, कारण हिंदू धर्माला, सनातन हिंदू धर्माला अंत नाही. त्याचा कोणी अंत करू शकत नाही. 700-800 वर्ष मुसलमानांनी या देशावर आक्रमण केलं, राज्य केलं. भयानक भयानक घाणेरड्या पद्धतीने क्रूरतेचं अत्युच्च शिखर गाठलं गेलं. हजारो लाखो मंदिर उद्ध्वस्त केली गेली. हजारो हिंदूंना इथल्या जबरदस्तीने तलवारीच्या टोकावरती धर्मांतरण करायला भाग पाडलं. पण इतकं सगळं होऊन सुद्धा हिंदू संपला नाही. आजही हिंदू 80% हिंदुस्थानात हिंदूच राहतो. हिंदू कोणी संपू शकत नाही. सावरकरांचं एक फार छान वाक्य आहे, जोपर्यंत सिंधू नदीच्या पाण्याचा शेवटचा थेंब वाहणार आहे तोपर्यंत हिंदू संपणार नाही. किती योग्य निर्णय आहे ना पाटणकर साहेबांचा. अशा या हिंदू धर्माला विभागण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. ज्या व्यवसाय होते त्या व्यवसायांना जाती बनवल्या गेल्या आणि मग त्या जातींमध्ये फूट पाडण्याचं काम केलं गेलं. आणि आज जे काही विकृत दर्शन दिसतंय आपल्याला, भयानक आहे सगळं. गंमत म्हणून आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उपोषणं चालू आहेत. त्या उपोषणांबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे.
पण उपोषणाबद्दल सावरकरांनी जे लिहिलंय ते फार छान आहे, ते मात्र आवर्जून सांगावं असं वाटतं. बघा तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास काढून बघा, प्रभू श्रीरामानी कधीही उपोषण केलेलं नाही. श्रीकृष्णाने कधीही उपोषण केलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही उपोषण केलेलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही उपोषण केलेलं नाही. या हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य बनवणारा पहिला बाजीराव पेशवा कधी उपोषणाला बसला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर कधी उपोषणाला बसले नाहीत. त्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही उपोषण वगैरे का नाही करत गांधीजींसारखं. त्याच्यावर ते म्हणाले, उपोषण हा मार्ग चुकीचा नाही, पण तो तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. राजा जेव्हा सुसंस्कृत असतो तेव्हाच फक्त केलेलं उपोषण यशस्वी होऊ शकतं. आणि भारतातलं गांधीजींपासून आतापर्यंतचं कुठलंही उपोषण यशस्वी झालेलं नाही. ते होऊ शकत नाही कारण राजा सुसंस्कृत नाही. आता राजा सुसंस्कृत म्हणजे काय, त्याच्यावर सावरकर म्हणतात दोनच राजे, सुसंस्कृत राजे या भूतलावर होऊन गेले, भारतात नाही भूतलावर. एक प्रभू श्रीराम आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग त्यासाठी त्यांनी जेवणाच्या ताटाचं उदाहरण दिलंय. अफाट, हे रसायनच अफाट होतं. जेवणाचं ताट असतं डोळ्यासमोर आणा, एक डावी बाजू असते त्याला, एक उजवी बाजू असते, मध्ये मुख्य पक्वान्न असतं. कुठलाही पदार्थ कमी करून चालत नाही. त्या जेवणाची रंगत कमी होते त्याच्याने. म्हणजे अगदी समोर एक छोटंसं मीठ असतं माहिती आहे. बरं, आमटी आणि मोठी वांग्याचं भरीत वाढायला जो डाव वापरतात तो मिठाला नाही वापरत. मिठासाठी छोटा चमचा असतो. राजा सुसंस्कृत असावा म्हणजे काय ह्याच्यासाठी अप्रतिम उदाहरण आहे. एवढंच मीठ असतं, त्याच्या बाजूला एक मुळात लिंबू, हे फळच एवढंच आहे. पण अख्खं लिंबू ठेवतात का, नाही. त्याचे आणि तुकडे करून एक पाव त्याचा भाग एवढाच लिंबाचा भाग ठेवतात. त्याच्यानंतर एक छोटीशी चटणी असते, मग त्याच्या बाजूला एक भरीत नावाचं असते, ते थोडं आकारमानाने मोठं होतं. मग त्याच्या बाजूला एक कोशिंबीर असते, ती आणखीन त्याचा डाव मोठा होतो. मिठाच्या चमच्याने कोशिंबीर नाही वाढत. मग या बाजूला महत्त्वाची मोठी भाजी, मग काय ते तुमचं मुख्य पक्वान्न असेल, ते गुलाबजाम असेल, श्रीखंड असेल, पुरी असेल, मध्ये वरण भात असतो. ते सगळ्यात मोठं असतं, आकारमान मोठं असतं त्याचं. एक राष्ट्रसुद्धा भरलेल्या वाढलेल्या ताटासारखं असतं. प्रत्येकाची किंमत आहे आणि प्रत्येकाची गरज आहे भोजनाला. मिठाचा खारटपणा आवश्यकच आहे, पण तो फक्त तेवढ्या पुरताच आहे. त्याचं प्रमाण जर वरण भाताच्या ठिकाणी मीठ वाढलं किंवा श्रीखंड पुरीच्या ठिकाणी वाटीभर मीठ वाढलं आणि मिठाच्या जागी छोट्याशा चमच्याने श्रीखंड शिंपडलं तर चालत नाही. त्या जेवणाचं वाटोळं होतं, तुम्ही खाऊच शकत नाही. मिठाचं महत्त्व आहे पण ते तेवढंच आहे. चटणीचं महत्त्व आहे पण ते तेवढंच आहे. लिंबू महत्त्वाचा आहे पण अख्खं लिंबू नाही, पाव एवढा भागच त्याचा महत्त्वाचा आहे. कोशिंबीर आहे थोडी जास्त चालणार आहे, आमटी अजून थोडी जास्त चालणार आहे, सर्वात जास्त चालणार आहे ते श्रीखंडपुरी. एखाद्या राष्ट्रामध्ये विविध विचारसरणीची लोक असतात, विविध विचारधारा असतात. त्याही या ताटात वाढलेल्या पदार्थांसारख्या असतात आणि त्यांचंही प्रमाण तेवढ्या प्रमाणातच त्या राष्ट्राला आवश्यक असतं.
निधर्मवाद असायला हवा, पण तो फक्त मिठापुरताच. सेक्युलरिझमही पाहिजे, पण तो कोशिंबिरीपुरताच. मुख्य असतो तो हिंदुत्ववाद, तो असतो श्रीखंडपुरी. त्याच्याशिवाय जेवण रुचकर होत नाही. ताव त्याच्यावर मारायचा असतो. कोणी चटणीवर ताव नाही मारत, कोणी लिंबावर लिंब मागून घेऊन सतत तोंडात पिळत नाहीत. लिंबामुळं चव वाढते. समाजवाद आवश्यक आहे, डावी विचारसरणी थोडीशीच आवश्यक आहे, सेक्युलरिझम आवश्यक आहे, थोडासा खारटपणा पण आवश्यक आहे, थोडासा तिखटपणा पण आवश्यक आहे, पण तो थोडा थोडाच आवश्यक आहे. मग एखादा समाजवादी, एखादा सेक्युलर, एखादा डाव्या विचारसरणीचा, एखादा कम्युनिस्ट जेव्हा आंदोलन करायला बसतो आणि ज्या राजाला हे माहिती आहे की या ताटामध्ये त्याचं महत्त्व लिंबा एवढंच आहे, पण तेही महत्त्वाचं आहे, आणि मग तो राजा त्याला येऊन म्हणतो की तू उपोषणाने मरू नकोस, तुझी गरज आहे, तुझी एवढीचीच गरज आहे मला. पण तो जर म्हणाला की माझी मागणी मुख्य श्रीखंडाच्या ठिकाणी मला ठेवा अशी असेल, तर राजाने त्याला सणकावून सांगितलं पाहिजे, एक वेळ तू नसलास तरी मी जेवेन, पण श्रीखंडाची जागा तुला मिळणार नाही. आता चॉईस इज युअर्स. ताटामध्ये तुला राहायचंय की नाही तू ठरव. एक वेळ लिंबू न पिळता मी खाईन, एक वेळ मीठ नसलं तरी मी आळणी जेवेन, मी मरणार नाही. पण फक्त मी ताटभर चटणीच घेऊन बसलो तर मला चालणार नाही, मी जेवू शकत नाही. नुसत्या मिरच्यांचा ठेचाच घेऊन बसलो एवढा तर मला चालणार नाही, मी जेवू नाही शकत. हे जसं कळतं ना, तसंच राष्ट्रामधल्या प्रत्येक विचारसरणीची किती गरज आहे, राष्ट्राला किती प्रमाणात गरज आहे, हे ज्या राष्ट्रप्रमुखाला कळतं तो सुसंस्कृत राजा. आणि असे पृथ्वी तलावर दोनच होऊन गेले, प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर आज तागायत कोणी नाही. आणि म्हणूनच मिठाला, म्हणूनच लिंबाला ठणकावून सांगायची हिंमत नाही आमच्यात. म्हणूनच कोशिंबिरीला ठणकावून सांगायची हिंमत नाही आमच्यात. रोजच्या जेवणात हे सगळं असतंच असं नाही, पण पोळी भाजी लागतेच, भात लागतोच, त्याच्याशिवाय जेवण होत नाही. हे सगळं ज्याला कळतो तो सुसंस्कृत राजा. असा जेव्हा राजा राज्य करत असतो तेव्हा उपोषण यशस्वी होतात. आणि असा राजा ना 700-800 वर्षाच्या इस्लामिक राजवटीमध्ये मिळाला. त्याच्या आधी हुणांचा राजा असा नव्हता, ग्रीकांचा नव्हता, शकांचा नव्हता, त्याच्यानंतर ब्रिटिशांचाही नव्हता. आणि जेव्हा असा राजा सुसंस्कृत असतो तेव्हा उपोषणाची पण गरज लागत नाही, कारण त्याला ऑलरेडी माहीत असतं, तो प्रत्येकाला त्याचा त्याचा सन्मान देतच असतो. म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कधीच कोणी उपोषण केलं नाही. सगळंच ज्याला त्याला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार मिळत होतं. तो जन्माला कुठं आलाय हे बघून कधीच देत नव्हते महाराज, योग्यतेनुसार देत होते. बाजीरावांनी पण त्याच शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्य केलं, म्हणून स्वराज्याचं साम्राज्य करू शकले ते. स्वातंत्र्यानंतर मात्र अशी परिस्थिती राहिली नाही. भलत्याच गोष्टींना भलतंच महत्त्व देण्याची एक वेगळीच टूम निघाली आणि त्यांच्या आड, त्यांच्या मध्ये हा माणूस उभा राहिला. आणि त्यांच्या कायम लक्षात आलं की हा हिंदू समाज विखरलेला आहे, हा जाती जातींमध्ये भांडत बसला आहे. आम्ही सगळी माणसं आहोत, जन्माला आम्ही माणसं म्हणून आलेले आहोत. प्रत्येक मनुष्याला निसर्गाने जन्मजात एक अधिकार दिला, एक गुणधर्म दिला आहे. आता मुळात धर्म म्हणजे काय ह्याच्यावर पण आपल्या डोक्यामध्ये इतकं किचाड झालेलं आहे की समजतच नाही ॲक्च्युली धर्म म्हणजे काय. इंग्लिशमध्ये त्याला रिलिजन म्हणतात. एक तर तो मूर्ख पूर्णपणे चुकीचा अर्थ आहे. रिलिजन म्हणजे धर्म नाही. रिलिजनमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई येतं. धर्मामध्ये हे काहीच येत नाही. धर्म या शब्दाचा अर्थ काय, कशाला म्हणतात धर्म? जर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे जर धर्म असतील तर मग या धर्माधर्मांमध्ये सगळ्या मारामाऱ्या झाल्या. ह्या सगळ्या मारामाऱ्या रामायणात होण्याची गरजच नव्हती.
रामायणात कुठे होता अब्दुल्ला? होता, बघितलात कधी, वाचलात? रामाकडे एक अब्दुल्ला होता, रावणाकडे एक फर्नांडिस होता. चला त्याच्या अजून पुढे येऊया आपण. महाभारत. पांडवांबरोबर एक जॉन होता, एक तिकडे एक सय्यद होता. हे अस्तित्वातच नव्हतं, हे अस्तित्वातच नव्हतं. तरी युद्ध झाली, तरीही नरसंहार झाला, तरीही रक्तप्रपात झाला, तरी रक्त सांडलं गेलं, लाखो माणसं मारली गेली. मग ती युद्ध नेमकी झाली कणामध्ये, तर ती झालेत धर्म आणि अधर्मामध्ये. म्हणून धर्म समजून घेणं फार गरजेचं आहे. ते सावरकरांनी फार सुंदर त्यांच्या हिंदुत्व नावाच्या ग्रंथात अतिशय अप्रतिमरित्या लिहून ठेवले. धर्म म्हणजे काय, आणि एकदा धर्म म्हणजे काय हे कळलं की जगात कोणीच निधर्मी नाही हे तुम्हाला लक्षात येईल. आणि जगात कोणीच जर निधर्मी नसेल तर एखादं राष्ट्र निधर्मी कसं होऊ शकतं? त्या विधात्यानी, त्याला काही म्हणा, परमात्मा म्हणा, विधाता म्हणा, देव म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, निसर्ग म्हणा, देव मानत नसतील ते निसर्ग म्हणतील. त्यांनी ही सृष्टी निर्माण केली, सजीव सृष्टी निर्माण केली. या सजीव सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पदार्थाला जन्माला घातलं. ते जन्माला घालताना त्यांनी एक गुणधर्म बहाल केलाय. प्रत्येकाला पृथ्वी तलावर जे जे डोळ्याला दिसतं त्या प्रत्येक वस्तूला, मनुष्य निर्मित नाही, निसर्ग निर्मित गोष्टींबद्दल बोलतोय मी. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक वस्तूला जन्माला घालताना एक गुणधर्म बहाल केलाय. म्हणून दगड सुद्धा निधर्मी नाही. दगडाला पण जन्माला घातलं त्यावेळेला दगडाला एक गुणधर्म बहाल केलाय. तो गुणधर्म असा आहे दगडाचा की त्याला कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही. कधीही कुठलाही दगड स्वतःहून हलत नाही. माणसं हलवतात, उचलून मारतात, जनावरं हलवतात, वनस्पती ढकलतात, पाण्याचा पूर येतो तेव्हा दगड हलतात. कोणीतरी हलवलं तेवढंच ते हलतं, आणि जेवढं हलवतो तेवढंच ते हलतं. स्वतःहून एकदा आपण फेकला दगड, मग त्याचा तो पुढे चालू लागला असं होत नाही. आणि लाखो वर्ष जर एखाद्या दगडाला कोणीच हलवलं नाही तर तो हलत नाही, तो विचारतही नाही, तो मान करून बघत पण नाही की एवढ्या वर्षात मला हलवायला कोण का नाही आलं. जसा आहे तसाच तो राहतो. हा त्याला निसर्गाने दिलेला जन्मजात गुणधर्म आहे. आणि या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्या दगडाचा धर्म आहे. दगडाचा धर्म हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई नाही. निसर्गाने दिलेल्या, कोणीतरी हलवल्याशिवाय हलायचं नाही या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्या दगडाचा धर्म आहे. इथे धर्म येतो. आणि किती जगामध्ये उलतापालत झाली तरी दगड आज तागायत त्याचा गुणधर्म आणि त्याचा धर्म कधीच सोडत नाही. इस्लामिक राष्ट्रांमधले पण दगड स्वतःहून हलत नाहीत, ख्रिश्चन राष्ट्रांमधले पण हलत नाहीत, आणि हिंदुस्थानातले मधले पण हलत नाहीत. कधीच हलत नाही. बघितलं तुम्ही? नाही. ते कधी त्यांच्या गुणधर्माचं पालन 100% करण्यामध्ये काचकूच करत नाहीत. 100% पालन करतात. नदीला त्याच परमात्म्याने नदीचा उगम केला, नदीला जन्माला घातलं. नद्या कुठे कुठे उगवतात? पर्वतरांगांमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये त्यांचा उगम होतो, आणि मग तिथून त्या वाहत 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 शेवटी सागराला जाऊन मिळतात. हा त्यांचा प्रवास आहे, हा त्यांचा गुणधर्म आहे. नद्यांचं पाणी गोडच असतं, कधीही कुठली नदी खारट नाही, पण ती मिलन मात्र खाऱ्या पाण्याच्या समुद्रामध्येच होतं. कितीही अडथळे निर्माण करा, तिच्या उगमापासून ते सागरापर्यंत, कितीही, हिमालय कुठे आहे आपल्या नकाशामध्ये आणि आपला सागर कुठे आहे, पण सगळ्या नद्या हिमालयातनं निघालेल्या आहेत, त्या सागराला जाऊन मिळाल्या आहेत. अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत केला आहे त्या नद्यांनी. त्यांच्यासाठी कोणी रोड बनवला नाही, गडकरी नव्हते त्यांच्या काळात,
पण त्यांचा तोच मार्ग काढत दऱ्या खोऱ्या डोंगर पर्वत सगळ्यांवर मात करत नद्या मार्ग क्रमण करत 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 अखेर त्या सागराला मिळाल्या. एकही नदी अशी असते का? डाव्या विचारसरणीची एखादी नदी आहे बघा, ती म्हणाली सगळ्यात जातात, मी कशाला जाऊ, ती मध्येच थांबली. असं झालंय कधी? नाही, असं होत नाही. हा निसर्गाने नदीला दिलेला गुणधर्म आहे. आणि नदी ही अमेरिकेतली नदीच असते, भारतातली नदीच असते, पाकिस्तानातली अफगाणिस्तानातली पण नदीच असते. कुठल्याही नदीकडे बघून आपण म्हणत नाही ही मुस्लिम नदी आहे, ही हिंदू नदी आहे, ही ख्रिश्चन नदी आहे. नदी नदी असते, ती तिच्या गुणधर्माचं 100% पालन करते. आणि या उगमापासून सागराच्या मिलनापर्यंतचा अख्खा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये ती आसपासच्या सर्व प्राणीमात्रांना वनस्पतींना पाणी म्हणजे जीवन पुरवण्याचं काम करत करत प्रवास करत सागराला जाऊन मिळते. हा तिला दिलेला गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्माचं नदी 100% पालन करते आणि तिचा धर्म बजावते. धर्म इथे येतो. एक अग्नी पेटलेला आहे, त्या अग्नीचा गुणधर्म काय? त्या अग्नीच्या आसपास जाऊन तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला ऊब मिळते. आता खूप थंडी पडते, थंडीच्या काळामध्ये आपण शेकोट्या पेटवतो आणि बाजूला बसतो तर ऊब मिळते आपल्याला. म्हणून असं कोणीच म्हणत नाही ना की ह्याच्यापेक्षा ऊब, मग जर बाजूला बसून एवढी ऊब मिळते तर आपण अग्नीतच जाऊन बसूया का नाही? कारण माहिती आहे आतमध्ये बसलं की जळून खाक होणार आणि तिथे आरक्षण चालत नाही. हां, म्हणजे पोंक्षे पडला तर झामकन मेला, अख्खा जळला. आणि एखादा 30% आरक्षित असेल तर तो 30% भाग वाचला, असं कधीच होत नाही. अग्नी आहे तो, त्याच्यात जे पडणार तो दिलेल्या गुणधर्माचं 100% पालन करणार, अख्खा जाळून टाकणार तो. आणि ह्याचं आपल्याला पुरेपूर ज्ञान असल्यामुळं आपण कधीही अग्नीत पडत नाही, अग्नीच्या जवळ उभे राहतो. अग्नीच्या जवळ उभे राहिला ते ऊब देण्याचं काम करतं, पडला जळून खाक होतो. हा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. आणि अग्नी या गुणधर्माचं 100% पालन करून त्याचा धर्म बजावतो. कुठलाही अग्नी असं नाही म्हणत आपण की ही शेकोटी मुसलमानांची आहे, ही हिंदूंची नाही. अग्नी अग्नी असतो. वनस्पती, सगळ्या वनस्पती बघा, जमिनीतून उगवतात, सूर्याकडे झेप घेतात, वरपर्यंत जातात, पानं पिकली की खाली पडतात. ह्याच्यात करोडो लाखो अब्जाधीश वर्ष झाली असतील पृथ्वीच्या जन्माला, कधीही ह्याच्यात बदल झालेला नाही. भारतातली वनस्पती वृक्ष वेगळं काहीतरी करतात आणि इकडे आपल्या पानं हिरव्याची पिवळी होतात, म्हणून पाकिस्तानातली पिवळ्याची हिरवी होतात, असं नाही होत. इस्लामिक कंट्री आहे म्हणून असं होत नाही, असं काही नसतं. सगळेजण त्यांच्या त्यांच्या गुणधर्माचं 100% पालन करून त्यांचा धर्म बजावतात. असाच मनुष्य सुद्धा या निसर्गानेच जन्माला घातलेला प्राणी आहे. निसर्गाने फक्त मनुष्य म्हणून जन्माला घातलंय, ब्राह्मण म्हणून जन्माला नाही घातलं, मराठा म्हणून जन्माला नाही घातलं, कुणबी म्हणून, भंगी म्हणून, महार म्हणून नाही जन्माला घातलं, मनुष्य म्हणून जन्माला घातलंय. आणि या मनुष्याला पण एक गुणधर्म बहाल केला आहे. तो गुणधर्म आहे दुसऱ्या माणसाशी, वनस्पतीशी, पशु पक्ष्यांशी, प्राण्याशी, दगडाशी, पाण्याशी, सगळ्या सृष्टीशी अत्यंत प्रेमानं माणुसकीनं वागणं. कणभरही आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून वागणं, हा त्या मनुष्याला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. आणि या गुणधर्माचं जो जो 100% पालन करतो तो मनुष्य धर्माचा असतो. म्हणजेच त्याचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे. ह्यामुळं हिंदू धर्म आणि आपण हिंदू आहोत याचा गर्व का असावा? तर या शास्त्रीय दृष्टिकोनातून हिंदू असल्याचा गर्व बाळगला पाहिजे. हिंदुत्व म्हणजे डोळ्यासमोर होम हवन 10 ब्राह्मण बसले नाही, कुठलाही नियम नाही, कुठल्याही अटी नाही, नो संस्थापक, कोणी संस्थापना केलेली नाही, कुठल्या तरी गरजेतून निर्माण झालेला आहे का? अजिबात नाही. बाकी सगळ्या धर्मसंस्था आहे, त्यांचा काही 1000 वर्षांपूर्वी, काही 100 वर्षांपूर्वी एखादा संस्थापक आहे.
बाकी सगळ्या धर्म संस्था म्हणा, त्याला पंथ म्हणा, काही म्हणा, शब्द कुठलेही वापरा, पण ते धर्म नाहीत, ते स्थापित झालेले आहेत. एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीतून, नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखादी संस्था, एखादी संघटना, एखादी धर्मसंस्था स्थापित होते. एखाद्या संस्थापकाला ती स्थापन करावीशी वाटते आणि मग त्याचे सभासदत्व कोणाकोणाला द्यायचं, त्याच्यासाठी मग काही नीतिनियम असतात, काही घटना असतात. तसं इस्लाममध्ये आहे की ते खूप त्यांचं काय काय आहे की हे करणाराच खरा मुसलमान असतो, हे करणाराच खरा ख्रिश्चन असतो. हिंदू धर्मामध्ये एकमेव असं सौंदर्य आहे की इथे कुठलाच नियम नाही. 100% नास्तिक, नुसतं नास्तिक नाही, देवाला शिव्या देणारे पण. देव एक्झिस्टच करत नाही. श्रीकृष्ण राम हे काहीही अस्तित्वातच नव्हतं. रामायण महाभारत या सोकॉल फक्त कादंबऱ्या आहेत असं म्हणणारा पण हिंदूच असतो. त्याला हिंदू धर्मात कोणी बाह्य करत नाही. म्हणून या संपूर्ण विश्वामध्ये हिंदू टिकणं फार गरजेचं आहे. मनुष्य जातीच्या भल्यासाठी जगातला हिंदू जिवंत राहणं, जगातला हिंदू टिकणं हे अत्यंतिक गरजेचं आहे. या देशामध्ये निधर्मवाद टिकून आहे, या देशामध्ये सेक्युलरिझम टिकून आहे. कारण फक्त या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, मनुष्यावर प्रेम करणारी माणसं राहतात. म्हणून इथे निधर्मवाद, सेक्युलरिझम, समाजवाद सगळं टिकून आहे. कारण तुम्ही आणि आम्ही इथे जिवंत आहोत. आम्हाला राज्यच करायचं नाही कोणावर. आम्हाला आमच्या संस्थेचे मेंबर वाढवायचे नाहीत. लक्षात येते? संस्था आली, संघटना आली की मेंबरशिप आली. चांगली शिक्षण संस्थेचं मेंबर कोणी असावं, ट्रस्टी कोणी असावं, काहीतरी नियम असतील की नाही पाटणकर सर? नियमावली आली हो. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, काहीतरी एक नियम घटना बनवली त्याची. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, काहीतरी घटना, विचार, नियम, एक विचारसरणी, एक पाया तयार केला. त्याच्याशी जे सहमत आहेत त्यांनीच यावं. आता तसं राहिलं नाही. आता कोणी मेंबर कुठेही जातात. पण मी स्थापनेच्या वेळचं बोलतोय. आता जे हे सगळं जे आहे, हा जो धर्म आहे, हा हिंदू धर्म जो आहे, हा हिंदू धर्म टिकलाच पाहिजे. आणि ह्या अर्थाने मनुष्य धर्म, या अर्थाने हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला हवं. म्हणून हा माणूस विनायक दामोदर सावरकर अख्खं आयुष्यभर लढत होता. हे हिंदुत्व जर संपलं तर आपण सगळेच संपलो. आपण सगळे म्हणजे फक्त हिंदू नाही, मुसलमान पण संपणार आणि सगळेच संपणार. बघा ना, पाकिस्तानमधला मुसलमान कणभरही सुखी नाही, पूर्ण इस्लामिक राष्ट्र असून सुद्धा. अफगाणिस्तानमधला मुसलमान कणभरही सुखी नाही. का नाही? तिथं तर पूर्णपणे इस्लामचं राज्य आहे, सुखी नाहीत. पण भारतातले सगळे मुसलमान सुखी आहेत. कारण हे हिंदूंचं राज्य आहे, कारण हा हिंदूंचा देश आहे, कारण इथे आजही बहुसंख्य हिंदू राहतात जे फक्त आणि फक्त दुसऱ्या माणसावर प्रेम करतात. ते प्रेम करताना तो माणूस कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे याचा विचार करत नाही. म्हणून सावरकरांच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला एक इथे मुसलमान गृहस्थ बसलेले आहेत. त्यांना कोणी बाहेर नाही काढलं, बसवले सन्मानाने. चहा वगैरे दिलात की नाही? हे आमच्या रक्तात आहे, हे आमच्या DNA मध्ये आहे. आम्हाला नाही शिकवायचा सेक्युलरिझम. आता सेक्युलरिझम पुन्हा सगळे घोळच आहेत आमच्याकडं. बोंबलत असतात व्यासपीठावर, एकमेव सेक्युलर पक्ष. अरे कुठला सेक्युलरिझमचा अर्थ माहिती आहे का? कुठल्या अँगलनी तुझा पक्ष सेक्युलर आहे बाबा? कुठला पक्ष सेक्युलर आहे? एकही नाही. काय आहे सेक्युलरिझमचा अर्थ? सेक्युलरिझम म्हणजे इहवाद.
सर्वधर्म समभाव आणि सेक्युलरिझम याच्यामध्ये जरी पुसटची रेषा असली तरी फरक फार मोठा आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांचं समान आदर राखणं, ह्याला म्हणतात सर्व धर्म समभाव. आणि सेक्युलरिझम म्हणजे इहवाद, म्हणजे धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही. आता सगळे भारतातले पक्ष आणा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्व राज्यातले प्रत्येक राजकीय पक्ष ही धर्माची लुडबुड केल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. धर्माची लुडबुड चालणार नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा असतो की उंबरठ्याच्या बाहेर पडताना, घरातून बाहेर पडताना आपले सर्व जात धर्म उंबरठ्याच्या आत ठेवायचं असतं आणि फक्त मनुष्य म्हणून, भारतीय म्हणून, हिंदुस्थानी म्हणून उंबरठा ओलांडून बाहेर पडायचं असतं. ह्याला खऱ्या अर्थाने सेक्युलर म्हणतात. आणि आमच्या हिंदूंच्या DNA मध्ये सेक्युलरिझम आहे. त्यामुळे आम्ही हिंदू आहोत, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणजे आम्ही सेक्युलर आहोत हे वेगळं सांगायची गरज नाही. मला वेगळं परत बोंबलून सांगायची गरज नाही. माझी संघटना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे म्हणजेच प्रखर सेक्युलर आहे. कारण माझ्या याच्यामध्ये मी धर्माची लुडबुड खपवून घेत नाही. ह्याला खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणतात. सावरकरांना कार्यालयामध्ये, नंतर बाकीच्या ऑफिसेसमध्ये आणि सगळ्या शाळांमध्ये जे देवाभिवांचे फोटो लावतात ते कधी पटायचं नाही. ह्या ठिकाणी कुठलीच देव नसले पाहिजेत. या ठिकाणी शाळेमध्ये फक्त विद्या असली पाहिजे. शिकायला आलाय तुम्ही, शिकायचं, संबंध नाही पाठीमागे देवांच्या मूर्त्या आणि फोटो लावण्याचा. बँकेमध्ये दत्ताचा फोटो लावतात, मग दत्त जयंतीला बँक बोंबलते आणि दत्ताची गाणी म्हणतात. ह्याला सेक्युलरिझम नाही म्हणत. फार मोठा विचार 100 वर्षापूर्वी सांग, अजूनही पटत नाही हो. कसे सावरकर पटणार, कसे रुचणार, कसे आमच्यामध्ये आम्ही अंमलात आणणार, शक्यच नाही हो. दुसरं एक सांगतात की सावरकरच सांगायचे की गाईला मारा. कधीच सांगितलं नाही बरं का त्यांनी. कधीही सावरकरांनी कुठेही लिहिलेलं नाही की गाईला मारा. गोरक्षण केलंच पाहिजे, फक्त त्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे ना तो आता काळानुरूप बदलला पाहिजे. हे सावरकर आहेत. एक काळ असतो, समाज बदलत जात असतो. प्रत्येक वेळेला सामाजिक भौगोलिक परिस्थिती फार वेगवेगळी असते, ती बदलत असते टप्प्याटप्प्याने. जसं सावरकर म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीनी लढाया लढायच्या, तोफांचे गोळे, एक तो गोळा घालायचा, मग ती मशाल लावायची, असा वेळ लागायचा ना. आता काळ बदलला की नाही, AK-47 आलं. आता ते कशाला गोळे घालत बसा आणि ते करा. एकदा ट्रिगरवर 40-50 गोळ्या बाहेर येतात. आता विमानं निघाली, प्रचंड वेगाने जाणारी विमानं निघाली. मग मी शिवरायांचा भक्त आहे म्हणून मी आजही घोड्यावरनं जाईन का? हे व्याख्यान संपलं मुंबईपर्यंत, बोरिवलीपर्यंत. हा गाढवपणा झाला ना. मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे, मी शिवाजी महाराजांना माझं दैवत मानतो, पण मी काळानुरूप बाकीची संविधानं बदलली पाहिजेत ना. त्यांच्या हातातली जी साधनं आहेत ती साधनं काळानुरूप बदलली पाहिजेत. मग शिवाजी महाराज अंमलात कसे आणायचे की त्यांनी राज्य करताना कुठलीच जात बघितली नाही. कधी शिवाजी महाराजांच्या काळात लोकशाही वगैरे नव्हती बरं का. सगळ्यांचं अष्टप्रधान मंडळाला विचारायचे, ते सगळं ऐकून घ्यायचे, शेवटी त्यांना जे रुचेल पटेल तेच करायचे ते. म्हणूनच यशस्वी झाले. हे सगळ्यांना विचारत बसलं तर काय होतं बघितलं आपण. पण तेवढं सुसंस्कृत समाज व्हायला पाहिजे ना.
काही वर्षांपूर्वी बँकेमध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटर आला, लगेच अचानक आणून ते सगळी रजिस्टर हातातनं काढून आजपासून कॉम्प्युटर, तर काय वाटोळं झालं असतो, सगळ्यांच्या पैशांची सत्यानाश झाला असता. मग काय केलं, कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं प्रत्येक बँकांच्या कर्मचाऱ्यांना, सचिवालयातल्या मंत्रालयातल्या लोकांना आधी तंत्र शिक्षण दिलं गेलं, ट्रेनिंग दिलं गेलं की तो कसा वापरायचा, आणि ट्रेन झाले. त्याच्यानंतर मग हळूच रजिस्टर गेली आणि आपलं सगळं कॉम्प्युटरवर आलं. आपण काय केलं, तिसऱ्या चौथ्या शतकापासून आम्हाला एक राजा आणि प्रजा ही सिस्टीमच आमच्या रक्तात भिनलेली आहे. आणि या सिस्टीममधनं आम्ही किती वर्ष आलो, चौथ्या पाचव्या शतकापासून ते 1947 सालापर्यंत 20 शतक, 20 शतक आणि इसवी सन पूर्व इतकं आमच्या DNA मध्ये एक राजा आणि आम्ही प्रजा, तो सांगेल तसं राज्य. आणि अचानक एक दिवस येतो आणि आम्ही लोकशाही राष्ट्र तयार होतो. अचानक एक दिवस तुम्ही राजे होता आणि राजा तुमचा गुलाम होतो. मग ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यावर पण एक फार छान एका ठिकाणी मस्त लिहिलंय त्यांनी की एक 20 वर्ष 10 बाय 10च्या खोलीमध्ये 100 म्हशी बांधून ठेवल्या होत्या. त्यांना हलता पण शेपूट पण हलवायला जागा नव्हती, इतक्या त्याच्या गच्च बांधलेल्या. आणि 10 वर्षानंतर अचानक त्यांना एका मोठ्या शिवाजी पार्क सारख्या मोठ्या मैदानावर सोडलं. त्या उधळल्या हो, त्यांना कळेच ना हे काय झालं म्हणून. उधळल्या म्हणजे अशा उधळल्या की मग त्यांना कंट्रोलमध्ये आणणंच अशक्य होऊन बसलं. मग त्यांना जर शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये आणायचं असेल तर त्याची एक पद्धत असते की नाही. लोकशाही कशी रुजवावी फार मस्त लिहिलं त्यांनी. त्यांना विचारलं होतं कसं, आता हे देश स्वतंत्र होण्याची चित्र दिसायला लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांचं कंबरडं मोडलेलं होतं आणि सगळंच आपल्या लक्षात यायला लागलं होतं की आता देश स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही, कारण पर्याय नाही त्यांच्याकडे आता काही. मग हा जो देश स्वतंत्र होईल तिथे लोकशाही आणणार, हुकुमशाही आणणार. तर सावरकर म्हणाले लष्करशाही आणायला लागेल. त्याच्यावर त्यांना म्हणाले मग तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही. 100% लोकशाहीवर विश्वास आहे, पण लोकशाही आधी रुजवावी लागेल. अडाणी माणसाच्या हातात नाही का अंबानींनी मोबाईल दिले, हां पटकन विनोद कळला नाही वाटतं. अडाणी माणसाच्या हातात अंबानींनी मोबाईल दिले काही वर्षांपूर्वी. तो कसा वापरायचा माहीत नाही. मग झाडू मारताना पण मी 3 नंबर गल्लीत चांगलीला झाडू मारतोय तू अरे ह्याच्यासाठी मोबाईल नाही आहे. 500 रुपयात दिला ना एवढासा, 500 रुपयात हँडसेट सकट मोबाईल मिळाला. रिलायन्स, त्यांची चूक नाही आहे. असं अचानक गाढवाच्या हातात काही दिलं की त्याचं कळत नाही हो त्याला काय कसं वापरायचं ते. तसं आमचं झालं. लोकशाही कशी वापरायची आम्हाला माहितीच नाही. मग त्याच्या पाठी सांगणारा माणूस होता, त्यांचं ऐकतोय कोण. आम्हाला कबूतर उडवणं, इथे गुलाबाचं फुल लावून फिरणं, आम्हाला वेळ कुठे आहे ह्यांची पत्र वाचायला. सूचना करणारा सांगायला माणूस होता, मार्गदर्शक. आम्हाला छे त्याच्यात काय इंटरेस्ट आहे हो. खूप लहान मुलं बाहेर संध्याकाळची वाट बघायची. मग ती छान कपडे बिपडे ते कुठून विमानाने यायचे काय सांगतात ते. याच्यातच सगळा वेळ याच्यातच गेला. गंमत जम्मत करणे मस्त आत्तापर्यंत चालू होतं ते धंदे बंद झाले म्हणून मोदींचा त्रास चाललाय सगळ्यांना. बाकी त्रास कसलाच नाही. ते चालू ठेवलं असतं ना काही प्रॉब्लेम. मोदीसारखा माणूस नाही. वेळच नाही. सांगत होता माणूस, कोकलून सांगत होता लोकशाही कशी आणावी. देश स्वतंत्र झाल्यानंतर लष्करशाही असावी. मग स्वतंत्र भारतात जन्माला आलेलं पहिलं मूल जेव्हा 21 वर्षांचं होईल, मूल म्हणजे एक पिढी. 15 ऑगस्टला
47ला देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतरच्या पुढच्या 3-4 वर्षात जी मुलं भारतात जन्माला येतील, ती पिढी जेव्हा 21 वर्षाची होईल, त्या 21 वर्षांमध्ये त्यांना लोकशाही म्हणजे काय हे शिकवलं जाईल. आधी ट्रेंड केलं जाईल, कॉम्प्युटर कसा वापरायचा, त्याच्यावर अकाउंट कसं बघायचं, त्याच्यावर डिपॉझिट किती पैसे आहेत ते कसं बघायचं शिकवलं ना बँकेतल्या माणसाला. तसं ते तर बँकेतलं एक अकाउंटचा प्रश्न होता. एक एवढीशी बँक होती, 3-4 हजारच कस्टमर्स आणि काय ते भागधारक वगैरे काय म्हणतात ते होते. इथं तर अख्खा देश होता, 35-40 करोडचा देश, तो चालवायचा आहे. माहितीच नाही. ती 21 वर्ष त्या मुलांना मी शिकवेन शाळांमधून. लोकशाही बरोबर येणारी कर्तव्य, येणारे अधिकार. मग 21 वर्षानंतर ही पिढी जेव्हा पहिला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल, तोपर्यंत आत्ताची 40ची नंतरची पिढी जवळजवळ संपायला आलेली असेल, 60-70च्या पुढे गेलेली असेल. या तरुणांच्या हातात हा देश असेल. मग एक स्वातंत्र्य बहाल करायचं. पहिल्यांदा भाषण स्वातंत्र्य द्यायचं, बघूया कसं बोलतायत. जर वाईट वाटेल ते बोलत असतील तर लगेच ते काढून घेता येईल. मग लिखाण स्वातंत्र्य द्यायचं, मग एक हे स्वातंत्र्य द्यायचं. असं करत करत काही वर्षांनंतर संपूर्ण लोकशाही प्रस्थापित करायची. तेव्हा ती कदाचित यशस्वी होईल. हा पण शब्द टाकला आहे. विश्वास नाही भारतीयांवर. आम्ही असलं काहीच केलं नाही आणि अचानक सकाळी उठलो, चायला मी राजा, तुझ्यावर काय तर मी गाडी अशीच लावणार. पुंशांच्या व्याख्यानाला मी गाडी अशीच लावणार. तिच्या आईला तुझं काय जाते रे. कोण सांगायला गेलं, जरा दादा नीट गाडी लावली तर अजून 2 लागतील गप्रे, तू हा कोण सांगणार. असा तो आरामात जातो, रुबाबात थुंकतो कुठेही. कळलंच नाही राजा होणं म्हणजे काय, कळलंच नाही. तीच अवस्था आमच्या सगळ्या आमदार खासदारांची तीच झाली. अचानक निवडून आले, कसं वागायचं. आपण लोकप्रतिनिधी आहोत, यांचा आपण सेवक आहोत. सांगलीतल्या एका 12,000 लोकांच्या पाठीमागं एक आमदार आहे, तो 12,000 लोक नाही जाऊ शकत महाराष्ट्राच्या विधानसभेत. म्हणून या सगळ्यांची सुखदुःख माहीत असलेला, त्यांच्यात राहिलेला, त्यांच्यात वाढलेला एक माणूस ह्या लोकांनी निवडून दिला की तू हा आमचा. आणि ह्याच्याबद्दल तू आता नोकरीधंदा पुढची 5 वर्ष करू नकोस. 5 वर्ष तुझं घर आमच्या टॅक्समधनं आम्ही चालवतो, तुला छान गाडीची सोय देतो, सगळ्या सुखसोयी देतो. आमच्या सगळ्यांचे प्रश्न तिथे जाऊन मांड. तो फक्त स्वतःचे मांडतो, कारण कळलंच नाही, लोकशाही शिकवलीच नाही. आणि अचानक आली ती. सावरकर ऐकले नाहीत की हेच होणार. समाजातले 2 घटक श्रीमंत करा हे पत्र पाठवून सांगत होते. कुठलाही देश समृद्ध बनवायचा असेल, बलाढ्य बनवायचा असेल, महाशक्ती बनवायचा असेल तर त्या देशातल्या समाजातले 2 घटक हे सशक्त आणि श्रीमंत व्हायला पाहिजेत. पैशानी श्रीमंत. सावरकरांच्या संपूर्ण लिखाणात पैशानी श्रीमंत फार उल्लेख कमी येतो, तर त्याची त्यांना काही फारशी पडलेली नव्हती. पण ह्या बाबतीत ते म्हणतात आर्थिकदृष्ट्या श्रीमंत व्हायला पाहिजे. कुठले 2 घटक फार महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक आहे सुरक्षा यंत्रणेत काम करणारी माणसं, म्हणजे भारताच्या 3 दलांमध्ये काम करणारे सैनिक आणि भारताच्या अंतर्गत संपूर्ण सुरक्षा बघणारं पोलीस दल हे सशक्त श्रीमंत व्हायला पाहिजेत. त्यांना उत्तम सुखसोयी, उत्तम पगार, त्यांचं लाईफस्टाईल एकदम उच्च प्रतीचं व्हायला पाहिजे. तेव्हा ते समर्पणाने आपली भूमिका बजावतील. त्यांच्याकडे इतकं फालतूसारखं बघितलं गेलं की त्यांना गव्हर्नमेंटनी दिलेला खाकी कपडा त्याचे जर त्यांनी ड्रेस शिवले तर आपण बघणार पण नाही त्यांच्याकडं. इतकी भयानक असतं सगळं. त्यांचे पगार फालतू, त्यांना कुठलेही नीती नियम नाही. ते खोळ्यासारखे बिचारे तासन तास उभे असतात, पिसाटलेले असतात. ती कशीच सेवा करणार लोकांची. ते सगळा राग कुठेतरी काढतात, पगारामध्ये भागत नाही, मग चिरीमिरी खातात बिचारे. काय करणार ते. सावरकरांनी काय सांगितलं होतं,
47 नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर जे काही पत्रव्यवहार झाले आमच्या पहिले गुलाबाच्या फुलाबरोबर, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की ह्या सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रीमंत बनवा, समृद्ध बनवा. ते इतके सुखी पोट भरलेलं असलं पाहिजे. बघा, मी उत्तम जेवण जेवतो ना जेव्हा, त्याच्यानंतर कोणी मिठाई नको रे बाबा, दाखवू पण नको असं म्हणतो की नाही आपण, दाखवू पण नको, कारण माझं पोट गच्च भरलेलं आहे, भरपूर जेवलेलं आहे, आता नको अजीर्ण होईल, असं व्हायला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा तुमच्याकडनं 10-20 रुपये 25 रुपये न घेता ते स्ट्रिक्टली कायदा राबवतील. असं झालं नाही. दोष त्यांना देण्यात अर्थ नाही, सिस्टीममध्ये ते असे काही भरडले जातात कारण त्यांना सावरकरांनी पत्र व्यवहार, आमच्याकडे वेळच नव्हता ना, अशी ती कबूतर उडवायची शांततेची, केवढा वेळ त्याच्यात जायचा चायला. काय किती दूरदृष्टी असेल हो माणसाची, काय थॉट्स असतील बघा ना. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक घटक, शिक्षकी पेशात काम करणारी माणसं श्रीमंत व्हायला पाहिजेत, समृद्ध व्हायला पाहिजेत. का हे दोनच घटक? कारण शिक्षकी पेशातली माणसं समाज, तरुण घडवण्याचं काम करतात, संस्कार देण्याचं काम करतात. आणि जे संस्कारित तरुण पिढी तयार होते, त्या तरुण पिढीचं संरक्षण करायचं काम सुरक्षा व्यवस्थेतली काम करतात. उत्तम संस्कारातून जेव्हा मुलगा बाहेर येतो, त्याला जेव्हा 100% माझी सुरक्षा करायला माणसं तयार आहेत हे जेव्हा माहीत असतं, तेव्हा तो बेधडकपणे देशासाठी वाटेल ते काम करायला तयार होतो. इथे आम्हाला माहितीच नाही. माझं भाषण आहे म्हटलं, यांना पोलीस स्टेशनला बोलवून सांगितलं जातं, ते फार प्रक्षोभक बोलतात, जरा सांगा त्यांना हळूहळू बोला म्हणावं. त्यांचा दोष नाही. बरं, ह्याच्यात चुकीचं काय बोलतो मी? 23 वर्ष झाली मी व्याख्यानं देतोय. आज काय 23 वर्षात माझं व्याख्यान झाल्यानंतर दंगल उसळली असं कधी घडलंय का हो? घडूच शकत नाही. एक तर सावरकर ऐकायला येणारी माणसं मुळातच सुसंस्कृत असतात. आणि मी काय कुठल्या पक्षाचा नाही ना, त्यामुळे तसले दंगली बिंगली आपल्यात होत नाहीत कधी. शांतपणे ऐकून निघून जातात. आणि एखादा असतो दुसराच विचारांचा बसलेला, पण तो हे सगळं बघून विचारा नको म्हणतो, जाऊया गपचूप. बघा ना, शिक्षकी पेशामध्ये गेल्या 20-22 वर्षामध्ये एक काळ होता हो, समाजामध्ये एखादा शिक्षक रस्त्यावरनं चालत असेल ना, धाडकन माणसं इतकं आदराने उभे राहायची. शिक्षक कसा असायला पाहिजे हो? एक मर्ढेकरांची कविता 35 मिनिटाच्या पिरियडमध्ये शिकवून होताच कामा नये. कसं होऊ शकते? जशी मी अभिनय करतो, वक्तृत्व अप्रतिम, सगळ्यात एकाच वेळेला विविध समोर अर्धवट त्यांच्यावर संस्कार करायचे असतात. त्यांच्या तऱ्हा, त्यांची वागणूक, त्यांचे मूड सांभाळत त्यांच्यावर सावरकर, टिळक, शिवाजी महाराज हे कसं शिकवायचं, कसे देशभक्ती जागृत होईल, असं सगळ्या ही फार प्रचंड मोठी कला आहे शिकवणं. आणि मला शिक्षक व्हायचे म्हणून माणसं येत होती. गेल्या 25 वर्षात मला शिक्षक व्हायचंय म्हणून एकही शिक्षक आलेला नाही शाळांमध्ये. कुठेच नोकरी मिळत नाही. मग आम्ही आमदारांच्याकडे गेलो, थांब जरा पाटणकर ओळखीचे आहेत, चिकटवतो तुला. बरं काय शिकलेस? काय नाही, BA झाले. अगं काय, बरं एक काम कर, BEdचा कोर्स कर. मग ती BEdचा कोर्स करून येते, सर्टिफिकेट दाखवते, हां झाली BEd झालीस, ओके. पाटणकर साहेब, पाटणकर हां काय बोला? काय नाही, एक पोरगी पाठवतोय, जरा बघा, शिक्षिका म्हणून घ्यायलाच लागतंय.
कारण गेल्या वेळच्या कार्यक्रमाला देणगी दिलेली असते ना 50,000ची. पाटणकर काय नाही म्हणतायत. असा फोन धरून आईला खरंच रे, हां बरं घेतो घेतो. असे शिक्षक 25 वर्षात भरती झाले. काही अपवाद असतील बरं का, माफ करा, एखादा चांगला असायच्या आईला मला नंतर शिवाय देते. असे शिक्षक भरती झाले, मी बघितलेले आहेत असे शिक्षक. मे महिन्यामध्ये आम्ही चाळीत राहायचो मुंबईत. आमच्या बाजूला एक शिक्षिका होती, 7वी 8वी 9वीला शिकवायची ती, काहीतरी इतिहास का काहीतरी शिकवायची. आणि त्यावेळेला एक गाणं फेमस होतं, हवा हवा ए हवा खुद कोगी, असं काहीतरी गाणं होतं बघा. तर ते मोठं गाणं लावून ती बसली होती पोरांचे मार्चमधले वार्षिक परीक्षेचे पेपर तपासायला. मी म्हटलं अगं हे काय? ते म्हणाली गाणं मला मजा येते म्हणे, गाणं ऐकत कसं फटकात त्या पोराला नाही का होणार. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हे जर लिहिलेलं असे कानामध्ये गाणं कुठलं, हवा हवा ए हवा. जे आयला काय अवस्था आहे शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था, का ह्यांचं ऐकलं नाही म्हणून. कडं या 76 वर्षात आम्ही संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम काय भयानक झालेला आहे. काय पाठ्यपुस्तकं आहेत एक एक अद्वितीय. हिंदी, इंग्रजी, गणित विषय संपला. शिक्षण आमच्याकडचं संपलंय. विविध शिकवायला होतं, त्याच्या खालचे 4 प्रश्न उद्या सोडवून आणा. ती प्रायोरिटीज दिली नाही आम्ही. समाजातलं एक उच्चस्तरीय स्थान त्या समाजाला द्यायला हवं होतं, ते आम्ही दिलंच नाही. ते होतं ते आम्ही खाली खाली आणत पार रसातळाला आणून ठेवलं. मुख्याध्यापक उभे असतात मंत्र्यांच्या समोरचे, काय नाही नाही ते आता शाळेला देणगी म्हटलं. सांगली शिक्षणचे नाही बोलत नाही, दुसऱ्या मुंबई पुण्यातल्या शाळांबद्दल अपवाद आहेत, नो डाऊट अपवाद आहेत. आणि ते अपवाद आहेत म्हणून देश अजूनही चालला आहे. माझ्याच नाटकातलं एक वाक्य होतं. मी ते एक रिक्षावाल्याला म्हणतो, तुझ्या रिक्षेच्या मागं काय लिहिलंय? तो म्हणतो काय लिहिलंय? म्हटलं लिहिलंय बघ, तू वाच. तुझ्या रिक्षेच्या पाठीमागे एक वाक्य लिहिलंयस तू, 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा भारत महान. 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा भारत महान. म्हणजे 20% उरलेले इमानदार आहेत हे मान्य करतोस तू. त्या 20%वर हा देश चालतो. त्याच्यात एक पाटणकर, एक भिडे कुटुंब येतं. आपल्याला वाटतं ना इतका भ्रष्टाचार, इतकं भयानक सगळं असून सुद्धा देश चालतो चायला, तो चालतो यांच्यामुळं. ही अशी माणसं आहेत. ते 20%वर चालतो देश, 80%वर नाही चालत. पूर्वी हे 80% होते, हे 20 होते, आता ते बदललं. कारण सावरकर आम्ही ऐकले नाहीत. आमच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल इतकं तळमळीनं लिहित होते. 62-66ला तात्या गेले. 62ला अतिशय थकलेल्या अवस्थेत एक शेवटचं भाषण केलं होतं त्यांनी पुण्यामध्ये. तेव्हा ते म्हणाले होते की हे काँग्रेसचं सरकार कॉलेजांमध्ये खरा इतिहास शिकवणार नसतील तर आता मला बहिशाळा घेऊन शिकवावं लागेल. एकटे पडलेले होते. करतोय आपण एक 50-100 वर्ष जावी लागतील. 100 वर्षानंतर जर मी एखाद्याला विचारलं की बाबा तुझं नाव काय, अमुक अमुक, जात कुठली, तो थांबला पाहिजे. आता इथे त्याच्यासमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला पाहिजे की माझी जात कुठली. कारण 100 गेल्या 70-80-100 वर्षांमध्ये जे आंतरजातीय विवाहाने निर्माण झालेली गोष्ट आहे ना, ती तो विचार करेल. तो म्हणेल जात माझी, माझे वडील 96 कोळी मराठा, आई ब्राह्मण होती, आईचे वडील चांभार होते, त्यांची बायको.
असे विविध जाती त्याच्या घरातच निर्माण झालेले असतील, मग तो म्हणेल एवढं सगळं, मग माझी जात कुठली? मग सावरकर म्हणतील आता हे सगळं विसर, एकच जातच सांगायला सुरुवात कर, हिंदू जात. आणि हे माझं स्वप्न आहे. त्या दिवशी तुम्हाला फूट पाडायचं धारिष्ट्य कसं करणार सांगा ना मला. एकाच घरामध्ये वडील ब्राह्मण आहेत, आई 96 मराठा आहे, त्यांचे एक मुलगा कुणबी आहे, एक मुलगा धनगर आहे. आरक्षण देणार कोणाला? कसं देणार? म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये बायको 30% आरक्षणामध्ये, दोन, असं नाही होऊ शकत ना. मग हा विषयच संपेल. मग ह्याच्यावर जे भयानक गलिच्छ राजकारण सुरू आहे ते संपेल. सावरकर ऐकले तर काय काय संपेल बघा, आणि किती सुंदर समाज तयार होईल. काय स्वप्न बघितलं होतं माणसाने. 24 ते 37 13 वर्ष. आणि हे ते का करू शकले? कारण अंदमानातनं सुटले म्हणून. गाढवासारखं बोलतात ना, अंदमानातच खितपत पडायला पाहिजे होतं. अरे कोणी सांगितलं? भगतसिंगनी बघा कधी असले काही लिहिलं नाही पत्र. कोणी सांगितलं? भगतसिंगनी पत्र लिहिलेले आहेत ब्रिटिश गव्हर्नमेंटला. माझ्या मोबाईलमध्ये पत्र आहेत. भगतसिंगची अर्ज रिफ्यूज केलेलं पत्र आहे ब्रिटिश अधिकाऱ्याचं. हो, हा अधिकार आहे प्रत्येकाला. मला जर उद्या फाशी झाली ना, तर मी माझा जीव शेवटच्या क्षणापर्यंत माझा जीव वाचवण्यासाठी धडपडणं हा माझा निसर्ग दत्त हक्क आहे, अधिकार आहे. ह्याच्यात काही गैर नाही, चुकीचं काही नाही. कसाबनी पण हा प्रयत्न केला, अफजल गुरुनी पण शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज करत राहिला. ते तर गुन्हेगार होते, ही सगळी माणसं गुन्हेगार नव्हती. मग ह्यांनी का नाही, तिथेच का अडकून पडायचं? 1910 50 वर्षाची शिक्षा, म्हणजे 1960, आणि वारलेत 66ला. आणि 24 ते 37 ही 13 वर्ष मधली आहेत. तिथे अंदमानात सडण्यापेक्षा इथे हिंदू धर्मातल्या जाती संपवण्याचं एक प्रचंड मोठं समाजकार्य, समाज सुधारणेचं कार्य जे माणसांनी केलं ते करूच शकले नसते. 500 विहिरी दलितांसाठी खुल्या केल्या. जन्मानी ब्राह्मण असल्यामुळे चैत्रात आणि त्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मण भोजन आणि ब्राह्मण बायकांना हळदी कुंकाला बोलवण्याची प्रथा ती आजही आहे. सावरकरांच्या बायकोला हळदी कुंकाला बोलवलं की सावरकर तर बोलायचे, पण त्यांची बायको पण काय ग्रेट होती बघा ना. ती काय सांगायची, माझ्याबरोबर एक दलित 2 बायका येतील, 2 दलित बायका माझ्याबरोबर येतील, मला ज्या माझघरात तुमच्या सन्मानाने पाटावर बसवाल त्याच पाटाच्या 2 बाजूला ह्या बायकांसाठी पण पाट मांडले पाहिजेत. जेवढ्या सन्मानाने मला हळदी कुंकू लावून ओटी भराल तेवढ्याच सन्मानाने ह्यांची सुद्धा ओटी भरणार आणि ह्यांना सुद्धा हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान करणार असाल. जसं माझ्या पाया पडणार सवाष्ण म्हणून, तशीच त्यांच्याही जर पाया पडणार असाल तरच मी तुमच्या घरी हळदी कुंकाला येते. हे सावरकरांची बायको 1925-26च्या काळामध्ये सांगत होती. पाचशे विहिरी रत्नागिरीतल्या खुल्या केल्या. नाही उच्चवर्ण तुम्हाला मंदिरामध्ये जाऊ दे, चला आपण मंदिरच बांधू, आणि पतितपावन मंदिराची स्थापना केली. नंतर दलितांचं उत्थान करणारे अनेक नेते आले महाराष्ट्रामध्ये. सावरकरांच्या नंतर दुसरं पतितपावन मंदिर कोणी बांधलं नाही महाराष्ट्रात, काय हिंदुस्थानात नाही बांधलं. आजही ते दिमाखात रत्नागिरीला उभं आहे. केवढं मोठं काम आहे. मग हे सगळं काम, हिंदुत्व नावाचा ग्रंथ, 3 महानाट्य लिहिली, कमलासारखं महाकाव्य 6000 ओव्यांचं, जे ते 7 बायच्या 11च्या कोठडीमध्ये भिंतीवर लिहून पुसत होते, पाठ करत होते. अशा 6000 ओव्या 11 वर्षात पाठ केलेल्या, त्या 24 नंतर इथे आल्यानंतर त्या लिहून काढल्या. गोमांतक, कमला, अशी महाकाव्य जी आज आपल्याला वाचायला मिळतात, ही सगळी इथे आल्यामुळे लिहू शकले. ते पुन्हा हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारलं, पुन्हा काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले, पुन्हा राजकारणात सहभागी झाले. काय नाही केलं माणसाने. हे सगळं करणं का? फक्त तिथेच कोठडीमध्ये अडकून पडणं.
सावरकरांचे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराज, सावरकरांचे गुरु आहेत गुरु गोविंद सिंह, आणि सावरकरांचे तिसरे गुरु आहेत लोकमान्य टिळक. या तिघांनी हेच शिकवलं आम्हाला, शत्रूला बेसावध ठेवायचं, प्रसंगी शत्रूस फसवून ठगवून विश्वासघात करून शत्रूच्या नरड्यावर पुन्हा उभं राहायची संधी कधी सोडायची नसते. बावळटासारखं हुतात्मा व्हायला सावरकरांचा कायम विरोध होता. ऑलवेज माझ्यासमोर चॉईस असला पाहिजे, कारण मी फासावर लटकण्यामध्ये मोठेपणाच आहे. देशासाठी फासावर झालं. झालं. हॅलो, हॅलो. हुतात्मा होण्याच्या ऐवजी जर दुसरी कुठली संधीने जिवंत राहता येत असेल तर माणसाने जिवंत राहायला पाहिजे. तर तुम्ही जिवंत राहिला तर आणखीन काहीतरी राष्ट्रासाठी समाजासाठी तुम्ही काम करू शकता. वेड्यासारखं मरण्यामध्ये फुशारकी नसते. सगळेच मार्ग बंद होतात तेव्हा हुतात्मा व्हायचं असतं. आणि हे कोणी शिकवलंय? शिवाजी महाराजांनी शिकवलं. आले ना, शिवाजी महाराजांना माहीत होतं आग्र्याला अडकून पडले 40 दिवसानंतर सुटले ना. ते कसे सुटले? ते पळूनच गेले ना. त्यांना कोणी पळपुटा नाही म्हणत. तिथेच अडकून राहून मेले असते ना तर काय झालं असतं? स्वराज्य वगैरे संपलं असतं सगळं. न होता सिवा तो सुन्नत होती सबकी, झालं असतं ना. आज असं वेगळंच तैलचित्र बघायला मिळालं असतं इथे, नाही का? त्यामुळं देशासाठी उपयुक्ततावाद हा सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. की मी सदैव उपयुक्त कसा पडेन राष्ट्राला, समाजाला. हे केलं तर उपयोगी जास्त पडेन का हे केलं तर उपयोगी जास्त पडेन. लोक मला किती शिव्या देतात, लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे महत्त्वाचं नाही. मी राष्ट्राला जास्तीत जास्त उपयोगी कसा पडेन. अफजल खानाने बोलवलंच, गेले नाहीत महाराज. आम्ही तुम्हाला घाबरतो, आम्हाला तुमची खूप भीती वाटते. पाठवली ना. मग भित्रे होते का ते? नाही ना. माहीत होतं त्यांना. आत्ता गेलो तर मी मरणार आहे, कारण शक्यच नाही आहे. एवढंसं सैन्य घेऊन मी काय लढणार त्या अफजल खानाबरोबर? केवढं अफाट सैन्य आहे, आणि खुल्या मैदानावर लढण्याची माझ्याकडं ती क्षमता नाही आहे. शकतो जेव्हा त्याचं खच्चीकरण करत करत तो जेव्हा माझ्या लेवलचा येऊन माझ्यासमोर प्रतापगडाच्या पायाशी उभा राहील तेव्हा मी त्याच्याशी लढेन आणि मी मारेन त्याला. काय काय नाही केलं शिवाजीने प्रतापगडावरनं खाली उतरण्यासाठी. काय
ज्या भवानी मातेला महाराज तुळजापूरची आता नाही, तेव्हा पण ते शांत राहिले. काय राजकीय मुत्सद्देगिरी असेल बघा. नशीब त्या काळामध्ये असले पक्ष नव्हते. आता सकाळी 9 वाजता काय काय बोलले असते महाराजांना. काय स्वाभिमानच नाही आहे ना याला. तुळजापूरची मूर्ती बोलली तरी बसले वरती. बोलले असते आता आता असते महाराज न तुम्ही नाही जात ते. त्रास होत असेल त्यांना. या महाराष्ट्रासाठी मी एवढं कशासाठी केलं हे सगळं. कोणी नाही बोललं त्यांना. तुळजापूरची मूर्ती फोडली तरी महाराज खाली उतरले नाही. तरी नंतर पुजाऱ्याच्या तोंडामध्ये गो मांस कोंबलं. आता तरी पिसाटून महाराज खाली येतील. नाही आले हो महाराज, आले नाहीत. कोणी त्यांच्या विरोधात अग्रलेख लिहिले नाहीत. कुठलाही परिसंवाद त्यांच्या विरोधात झाला नाही. महाराजांच्या बाजूने 3 जण इकडे विरोधात. असलं काही झालं नाही. बिंडोकसारखे बडबडत असतात. अंतिम ध्येय काय? अफजल खानाला संपवायचं आहे. बस. हे सगळं नुकसान मी परत भरून काढू शकतो. तुळजापूरची माता माझीच आहे. मी तिला पुन्हा उभी करू शकतो. मी नवीन सुंदर त्याच्यापेक्षा देखणी अप्रतिम मूर्ती मी पुन्हा उभी करू शकतो ना. पण आधी ह्याला संपवणं गरजेचं आहे. हा अनेक प्रकारे मला चिथवण्याचा प्रयत्न करतोय. मी शांत राहणार आहे. ती वेळ ती येईपर्यंत मी शांत राहणार आहे. आणि शांत राहिले आणि म्हणूनच ते संपू शकले. वेड्यासारखे नाही गेले कुठेही लढायला आणि हे करायला. कितीतरी वेळा 20-20 गड देऊन टाकलेत परत तहामध्ये. काय झालं असेल त्या मावळ्यांना? काय वाटलं असेल? जीवाचं रान करून अनेक मावळे मेले असतील ते गड जिंकण्यासाठी. ते तहामध्ये असे महाराज देऊन टाकतात. काय महाराजांना आनंद होत होता का? शेवटी अंतिम ध्येय लक्षात ठेवायचं असतं. अंतिम लढाई जिंकायची असते. कधीतरी क्रिकेटच्या भाषेमध्ये बॅटिंग ऑर्डर बदलावी लागते की नाही मध्येच. 11चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा युवराजची बॅटिंग होती. त्याला बाजूला अचानक त्याला बाजूला बसून धोनी पुढे गेलाय ना. हे कॅप्टनला कळलं पाहिजे. हे राजाला कळलं पाहिजे. म्हणून आता दिल्लीत काय करतात हे आमच्याकडे लोकांना कळतच नाही. काही बडबडत असतात आपले. त्या छत्रपतींचा पाईक, त्या छत्रपतींचे अनुयायी आहेत त्या. लोकमान्य टिळकांना त्यांनी गुरु मानलेलं आहे. टिळक काय करायचे? टिळकांचा एक सिंपल जगण्याचा राजकारणाचा एक त्यांचा मंत्र होता की कधीही शत्रूच्या तावडीत अडकायचं नाही. कॅप्टननी नेतृत्वाने कधी अडकायचं नाही. नेतृत्व अडकलं ना की कार्यकर्ते सैरभैर होतात. त्यांना नाही कळत काय करावं. मग नेतृत्वाने अडकायचं नसेल तर त्यांच्या भाषेचा, त्यांच्या कायद्याचा पुरेपूर अभ्यास करायला पाहिजे. बॅरिस्टर होऊन उत्तम नोकरी करायची म्हणून सावरकर बॅरिस्टर व्हायला गेले का इंग्लंडला? तशी मग मला बॅरिस्टर व्हावं लागेल. बॅरिस्टर होऊन मस्त एक का तात्यांना फ्रान्सच का निवडलं? उडी. आणि फ्रान्सला उडी मारून मी फ्रान्सच्या मार्सेलिसला भेटणार हे मादाम कामाला ते लंडनलाच कसं काय सांगतात? अटक मार्सेलिसला कसं काय सांगू शकतो? बरोबर मार्सेलिसच्या बंदरावरच ती बोट बंद कशी काय पडते? इंजिन भारतीय ब्रिटिश पण अनंत त्यातल्याच एका आयरिशाला पटवलाय.
मान वर उभा राहिलो की फ्रान्स तसा कुठला करारच नाही आणि मी फ्रान्समध्ये मुक्त आहे, कारण मी फ्रान्स सरकार विरुद्ध कुठलाही गुन्हा केलेला नाही. फ्रान्समध्ये मी काहीच केलेलं नाही, तेव्हा फ्रान्समध्ये मी मुक्त आहे. तिथे मी गुन्हेगार नाही. ब्रिटिशांच्या नजरेतून मी गुन्हेगार आहे, पण मी फ्रान्सच्या धर्तीवर आहे, मुक्त आहे. मुक्त राहणं फार महत्वाचं आहे. मोकळं राहिलं की वाटेल ते करता येतं, जग इकडं तिकडे करता येतं. केलंच की. आणि इंग्लंडमधनं पाठवलेली 12 ब्राउनिंग पिस्तूल ते इथे आल्यावर त्यातल्या एका पिस्तुलाने कांदेरीने मारलं ना. जॅक्सनचा खून कोणी कसा केला? पिस्तूल कुठून आलंय? सावरकरांनी पाठवलेलं पिस्तूल आहे ना ते. 12 ब्राउनिंग पिस्तूल त्या काळात पाठवली आहेत. सुरक्षा व्यवस्थेत सगळं चेक करत करत आलेली पिस्तूल आहेत. कशी आली असतील? केवढा अभ्यास केला असेल? पण हे सगळं अभ्यास करायला त्यांच्या देशात नको जायला. शत्रूच्या शिबिरात पुस्तक वाचा. तर डोवेल काय करतात? गेली काही वर्ष आम्ही पाकिस्तानात राहून हेच करत होते ना, शत्रूच्या शिबिरात. गुप्तहेर खातं असतं कशासाठी? याच्यासाठीच तर असतं. काय दूरदृष्टी! पुढचा सदैव 40-50 वर्षांनंतरचा विचार. दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्ही जर्मनीला मदत करा, हिटलरला मदत करा म्हणून सांगितलं कोणाला? सुभाष बाबूंना. ब्रिटिश आता इंग्लंडमधून सैनिक मागवू शकत नाहीत. प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. मग काय करायचं? मग त्यांना सैनिकांची गरज आहे लढाईसाठी. लढाई लढण्यासाठी सैनिकांची गरज आहे. मग ते सैनिक जर तिथनं आणू शकत नाहीत तर मग ते सैनिक निर्माण कुठून करणार? भारतातल्या तरुणांमधनं. मग ही सुवर्ण संधी आहे. आता ब्रिटिशांना गरज आहे भारतीय तरुणांची त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी. मग त्यांना गरज आहे, मग ते आपोआपच मिलिटरीचं ट्रेनिंग देणार फुकटात. मग ते फुकटात ट्रेनिंग घ्या. आयुष्यात कधी न बघितलेली पिस्तूल, आयुष्यात कधी न बघितलेली मोठमोठी शस्त्र हाताळायला मिळतील. ती कशी चालवायची याचं ट्रेनिंग मिळेल. सगळं फुकट. मैदानावर जेव्हा ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहाल, फक्त ऐन वक्ताला बंदुकीची नाळ ब्रिटिशांवर करायला किती वेळ लागतो? हे सावरकर आहे. याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. हे कुठून सांगितलं? अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये निरोप पाठवलाय. अशा ह्या तात्यारावांचं काय म्हणजे, सावरकर हा विषय असा आहे की बोलत राहीन तेवढं तुम्ही ऐकत राहाल. पण तात्यारावच म्हणायचे की वक्त्याने कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. अजून हवं होतं, अजून छान वाटत होतं, ऐकावंसं वाटत होतं, असं जेव्हा श्रोते म्हणत असतात तेव्हाच थांबावं. एक तर 2 गोष्टी होतात, पटकन घरी जातात आणि परत परत बोलवत राहतात. खूप रटाळ आयला, ह्याला कोणाला धरून आणला पाटणकरांनी, काय कंटाळवाणं भाषण आहे रे. असंही होत असेल बऱ्याच वेळेला. होतच म्हणजे तसं होता कामा नाही. त्याच्या आधीच थांबावं. त्यांची काळजी आहे मला. आणि सावरकर हा विषय असा आहे की हे कधी न संपणार आहे. किमान 3 ते 4 दिवस तरी एक छानपैकी सावरकर मांडायला लागतात, जे आम्ही अंदमानामध्ये करतो. मी आणि पार्थ बावस्कर 6 दिवस रोज व्याख्यानं, रोज अंदमान फिरायचं मस्त, आणि संध्याकाळी आमच्या समोर 1.5 पावणे 2 तास रोज 6 दिवस आम्ही अंदमानात बोलतो. तरीसुद्धा अंदमानची यात्रा संपवून विमानाने येताना आम्ही दोघं एकमेकांची राहिलं, ते राहिलंच रे सांगायचं. अरे यार ते राहिलंच. नुसतं सावरकरांचं आज एक गाणं म्हटलं सगळ्यांनी, जयस्तुते. हे जयस्तुतेवर एक अर्धा पाऊण तास बोलू शकतो आपण. हे जयस्तुते तुम्ही छान म्हणून घेतलं, कुठल्या शिक्षिकांनी म्हणून घेतलं? हो. आणि मग ती प्रसन्न होण्यासाठी तिला एवढं चढवलंय हरभऱ्याच्या झाडावर. काय काय म्हटलं.
हे सावरकर आहेत. हे हिंदू नृसिंह महाप्रभू शिवाजी राजा. एक दिवस 1.5-2 तासाचं व्याख्यान हे 2-3 गाण्यांचं विस्तृतपणे विश्लेषण सांगण्यातच जातील. त्यांच्या नुसत्या 3 नाटकांवर बोलायला गेलं तर केवढं बोलता येईल. असं एक प्रचंड 22,000 पृष्ठांचं साहित्य, 27 वर्ष शिक्षा, इंग्लंडमध्ये जाऊन 5 वर्ष बॅरिस्टरचं शिक्षण, असं एक भयान आयुष्य, असा जगलेला एक महामानव या भूतलावर आपण सर्वांनी पाहिला. आणि जिथे शिक्षण दिलं जातं अशा सुंदर शिक्षण संस्थेमध्ये, या महाराष्ट्रात या देशातल्या पहिल्या शिक्षण संस्थेमध्ये एवढं सुंदर तैलचित्र लावलं. त्या छायाचित्रकारांचा पुन्हा एकदा गौरव. या सर, एकदा काय काढले चित्र हो. आज खरे हिरो हे आहेत. 1.5 महिना त्याच प्रेमाने निष्ठेने, काल जिथे थांबवलाय ब्रश तिथूनच परत सुरू करायचं आहे, नाही का. रोज वेगवेगळंच आम्ही रांगोळ्या काढतो ना, आम्ही चित्र, माझी चित्र रोज वेगळी निघतात. त्यामुळं मला जास्त माहिती आहे, म्हणून एकदाच काढून टाकतो मी काय ते. आणि आम्हाला लिहायला लागतं बाण कडून, हा वाघ आहे असं. म्हणून तुम्ही मोठे आहात, फार मोठे चित्रकार आहात. तात्यारावांचा साक्षात तुम्हाला आशीर्वाद आहे. आता त्यांचं चित्र काढलं ना, आता त्यांचं थोडं थोडं वाचन पण सुरू करा. कारण काय, ऐकून ऐकून आपल्याला एवढंच माहीत असतं कोणतरी मोठा माणूस आहे किंवा ही गाणी यांनी लिहिली आहेत, बापरे. पण आता तेव्हा त्यांचं थोडं थोडं वाचायला सुरू कराल ना, तेव्हा तुम्हाला असं वाटेल एक नाही अशी 1000 चित्र काढली पाहिजेत. परत एकदा तुम्हाला धन्यवाद. आणि भिडे कुटुंबाला पण धन्यवाद की इतकं उत्तम कार्य. बघा, आम्हाला ब्राह्मणांना चिडवतात, काटकसर करणारे आणि कंजूस असतात. पण तो कंजूसपणा करून जो पैसा कमावलेला असतो ना, तो योग्य ठिकाणी खर्च करतात. भिडे असून पण हे दिले ना शाळेला, काय सोपं आहे काय. आणि सांगली आणि भिडे आडनावाचं काहीतरी हे आहे. मला अनेकांनी विचारलं, भिडे म्हणजे भिडे गुरुजी येणार आहेत का. म्हटलं ते नाही, ते आले असते तर छत्रपतींचं काढलं असतं. परत एकदा आपल्या सर्वांचा आभारी आहे. इतकी छान, अत्यंत सुंदर असा हा सोहळा झाला आज. आणि ह्या शिक्षण संस्थेचा, पाटणकर सरांचा, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा, सर्व शिक्षिका, सर्व वर्ग, भिडे कुटुंब, सगळे आणि इथे उपस्थित सर्व, असेच तुम्ही सगळेजणं. आता मी नथुरामचे शेवटचे प्रयोग करतोय. 3 तारखेला मिरजेत एक प्रयोग आहे आणि 7 जानेवारीला इथंच सांगलीत एक प्रयोग आहे. याच्यानंतर मी नथुराम गोडसे या भूमिकेला कायमचा निरोप देणार आहे. पुन्हा मी कधी, कारण 98 ते 2023 आयुष्यातली 25 वर्ष 1200च्या वर प्रयोग केले. आणि कुठलीही गोष्ट योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे. त्यामुळं पण काळजी करू नका, मी केलेला नथुराम व्यवस्थित चित्रीकरण त्याचं केलेलं आहे आणि ते थोड्याच दिवसांनी यूट्यूबवरती तुम्हाला मोफत काही काळानंतर बघायला मिळेल. पण जर तुम्हाला बघायचं असेल, तुमच्या मुलांनी एकदा तरी पुंशांचा नथुराम बघावा असं वाटत असेल, आग्रह नाही, जबरदस्ती नाही, इच्छा असेल, मनापासून वाटत असेल, तर आवर्जून काहीच तिकीटं 3 तारखेची मिरजेतली शिल्लक आहेत आणि सांगलीत 7 जानेवारीला प्रयोग आहे. तेव्हा आवर्जून या. अशीच गर्दी पुन्हा 7 तारखेला भेटू. परत एकदा सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्राय स्वाहा.